त्यांना जे जनसामान्याची कळकळ आहे आणि जनसामान्यात मिसळून राहणारा युवक नेतृत्व असं हे निलेश जगदाळे यांचं नेतृत्व आहे. तुम्ही रात्रीचं 12 वाजताही फोन करा निलेश रावांना तर ते एका मिनिटात फोन उचलणारी व्यक्ती आहे. अनुभवाचे बोल सांगायचे झाले तर आपण कानाकोपऱ्यातून कार्यकर्त्यांचे कुठलेही फोन जाऊ द्या, आज इलेक्शन आहे म्हणूनच नव्हे तर इलेक्शन नसतानाही निलेश जगदाळे प्रत्यक्ष कामाला कळत नकळत आम्हाला पळशी गावावरती हातभार लावायला कारणीभूत आहेत आणि त्यांच्यावर प्रेम करणारे. मागं एक चूक झाली थोडंसं की निलेश जगदाळेनं आमच्या गावानं थोडंसं हे केलं होतं, पण ह्या बारीनं आम्ही आमच्या गावामध्ये निलेश जगदाळेला जास्तीत जास्त मतदान मिळवून त्यांना या वर्षी आम्ही पंचायत समितीचे सदस्य झालेलेच पाहणार आहोत आणि गुलाल हा त्यांचा 100% आहेच. नमस्कार, काय सांगाल की गेली अनेक वर्ष या उत्तर कोरेगाव तालुक्याचा काही भाग हा कायम दुष्काळग्रस्त आणि उदासीनता लोकप्रतिनिधींबद्दल मोठ्या प्रमाणात, काय सांगाल थोडक्यात याबाबत? आपल्या पळशीची ही अवस्था आहे का? थोडक्यात काय सांगाल? आमच्या गावची अशी काही अवस्था नाही आहे. पळशी गावला पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून आणि मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून आमदार शशिकांत शिंदे साहेबांच्या प्रयत्नातून पाणी अडवा, पाणी जिरवा वगैरे बंधारे वगैरे जी कामं झालेली आहेत. नदीमध्ये सुळकेश्वर ब्रिटिशकालीन सुळकेश्वर बंधाऱ्याचं लिकेज काढण्याचं काम माननीय शिंदे साहेब आमदार असताना त्यांच्याच कार्यकाळामध्ये झाले असल्याकारणाने जवळजवळ 30 ते 40% क्षेत्र हे ओलिताखाली आलेलं आहे. त्यामुळे आमदार शशिकांत शिंदे साहेबांच्यावर प्रेम करणारं हे गाव आहे आणि उरले सुरले आमचे खासदार यांच्याही माध्यमातून, नितीन काकांच्या माध्यमातून आमचं गाव त्यांच्यावरही प्रेम करणारं असल्या कारणाने राष्ट्रवादीच्या घड्याळ या चिन्हावरती भरपूर मतदान होईल अशी आम्ही अपेक्षा करतो. सांगतो मी की माननीय जयश्रीताई भोसले मॅडम या पूर्वीही बालकल्याण विभागाच्या सभापती असताना एक सिंपल उदाहरण आहे की अंगणवाडी अख्ख्या जिल्ह्यामध्ये मंजुरीसाठी टाकल्या असताना 50 मंजूर झाल्या होत्या, पण त्यावेळेस माननीय शिक्षण मंत्री म्हणून आपल्या फैजा खान या होत्या. त्या सातारा भेटीसाठी आल्यानंतर त्यांनी त्यांच्याकडं हे मागितल्यानंतर भेट त्यांनी मंत्रालयात बोलवून फौजिया खान मॅडमकडून आपल्या सातारा जिल्ह्यासाठी 50च्या ठिकाणी जवळजवळ त्यांचे 500 अंगणवाड्या आणण्याचं जर धाडस कुणी केलं असेल ते जयश्रीताई भोसले मॅडम यांनी. आणि त्यांच्यामुळेच आज सातारा जिल्ह्यामध्ये प्रत्येक गावामध्ये एक ना एक तरी अंगणवाडी हे झालेली आहे. एका अंगणवाडीच्या माध्यमातून 2 लोकांना काम मिळतं आहे आणि असं जर पाहिलं तर 1000 एक लोकांचं उदरनिर्वाह त्या माध्यमातून झालेलं आहे. बरं का, नेतृत्व हे अतिशय कार्यक्षम असावं लागतं. ते शशिकांत शिंदे यांच्या मुशीत वाढलेला एक कार्यकर्ता आहे राजू भोसले. त्यांच्या मिसेस जयश्री भोसले या पूर्वी होत्या महिला बालकल्याणला. आता माझे मित्र राजूभाई यांनी सांगितलं की 50 अंगणवाड्या मागितलं तर 500 दिल्या. ज्याचं काम आहे त्याच्या पाठीमागं माणसं असतात. मग तो कुठला आहे काय, आमच्या फक्त डोंगरचमध्ये आमच्या दोघांच्या गावामध्ये. आणि त्यांचं कम्युनिकेशन या पळशी गावामध्ये प्रचंड आहे. ते व्यावसायिक आहेत, त्यांचे टेक्स्टाईल मिलं आहेत, त्यांचे बर्फाचे कारखाने आहेत, त्यांचे कामगार आहेत आमच्यातले. आणि मग ते परका किंवा ओपरा असं म्हणण्यात काय अर्थ नाही असं मला वाटतं. मी एक माजी सैनिक आहे. आम्ही जम्मूला काश्मीरला राहताना तिथे नांदेडचा मुलगा असो किंवा कर्नाटक बॉर्डरवरचा असो, मराठी असायला आम्हाला त्याला आनंद होतो, एक अस्मिता असते. मग तुम्ही 20 किलोमीटरमध्ये जर उपरे म्हणत असला तर याला काही अर्थ राहत नाही. काकांच्या बाबतीत बोलायचं झालं तर काकांचं काम बोलतं. तर माझा एक अनुभव सांगायचं म्हटलं, मी काम घेऊन गेलो काकांच्याकडे, त्यांनी 0 मिनिटात ते काम पूर्ण केलं. तेव्हापासून मी काकांचा फॅन झालो. राजू काका भोसले यांच्या मिसेस जिल्हा परिषद साठी म्हणजे श्रीताई भोसले उमेदवार आहेत आपल्या वाटर जिल्हा परिषद गटात. आमच्या पळशी गावात विकास कामं ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनेच केलेली आहेत. आमदार शशिकांत शिंदे साहेबांच्या मुळे या पळशी गावात कोट्यवधी रुपयाची कामं झाली आहेत. वसना वाहनाच्या स्कीमवरून सुद्धा गावच्या पिण्याच्या पाण्याच्या आपल्या जॅकवेल शेजारी पण पाण्याची स्कीम शशिकांत शिंदेंनीच आणली. कुठलं आणि कोण आमदार म्हणत असतील ह्या पळशी गावात समोरच्या लोकप्रतिनिधीचं फक्त एक कॉन्क्रीटचा रस्ता हेच काम आहे, ह्याच्या पलीकडे काय नाही. त्यामुळे हे गाव राष्ट्रवादी काँग्रेसलाच मानणार आहे. आणि जयश्रीताई भोसले आणि निलेश जगदाळे हे 2 उमेदवार निवडून आल्यात. जाण्यामध्ये निलेश जगदाळे यांचं काम कसं आहे आणि आता पुन्हा एकदा त्यांनी निवडणुकीला सामोरे जातात, त्यांच्याविषयी तुम्हाला काय वाटतंय? कसं आहे बरं का, निलेश जगदाळे आणि आमच्या गावामध्ये फक्त एक नदी आहे. निलेश जगदाळे हा उच्च शिक्षित आहे आणि तो अतिशय कामाचा मनुष्य आहे. राहिला विषय तुम्ही मगाशी विचारले की काकांच्याबद्दल, तेही नेतृत्व कुशल आहे, कामाचं नेतृत्व आहे. सर्व लोकांनी सांगितलं, तुम्हाला बाईट दिली, त्यात कुठलीही गोष्ट खोटी नाही. आणि दुसरा विषय असा की पक्ष आहे राष्ट्रवादी,
हा एक बलशाली पक्ष आहे. बाकीचे पक्ष कसे ओढे नाले असतात, नदीला मिळतात, नदी सागराला मिळते, तसं राष्ट्रवादी पक्ष सगळे पक्ष मला तर वाटते भविष्य काळात त्या राष्ट्रवादीत येतील. सगळे पक्ष राष्ट्रवादी येतील असं त्यांना वाटतं. तुम्हाला काय वाटतं की निलेश जगदाळे सारखा युवक आता पुढे येतोय पंचायत समितीच्या माध्यमातून, पुन्हा एकदा त्यांनी निवडणूक लढवायचा चंग बांधलाय, काय वाटतं तुम्हाला त्यांच्याबद्दल? त्यांना जे जनसामान्याची कळकळ आहे आणि जनसामान्यात मिसळून राहणारा युवक नेतृत्व, असं हे निलेश जगदाळेंचं नेतृत्व आहे. तुम्ही रात्रीचं 12 वाजताही फोन करा निलेश रावना, तर ते एका मिनिटात फोन उचलणारी व्यक्ती आहे. अनुभवाचे बोल सांगायचे झाले तर आपण कानाकोपऱ्यातून कार्यकर्त्यांचे कुठलेही फोन जाऊ द्या, आज इलेक्शन आहे म्हणूनच नव्हे तर इलेक्शन नसतानाही निलेश जगदाळे प्रत्यक्ष कामाला कळत नकळत आम्हाला पळशी गावावरती हातभार लावायला कारणीभूत आहेत आणि त्यांच्यावर प्रेम करणारे. मागं एक चूक झाली थोडंसं की निलेश जगदाळेनं आमच्या गावानं थोडंसं हे केलं होतं, पण ह्या बारीनं आम्ही आमच्या गावामध्ये निलेश जगदाळेला जास्तीत जास्त मतदान मिळवून त्यांना या वर्षी आम्ही पंचायत समितीचे सदस्य झालेलेच पाहणार आहोत आणि गुलाल हा त्यांचा 100% आहेच. गुलाल हा निलेश जगदाळे जयश्री काकी यांचा आहेच असं यांनी कार्यकर्त्यांनी म्हणून दाखवलं. याच माध्यमातून गेली अनेक वर्ष तसं पाहिलं तर अतिसंवेदनशील तालुका मानला जातो. याच माध्यमातून आमदार शशिकांत शिंदे यांनी या गावामध्ये मोठ्या प्रमाणात विकासांची धुरा सांभाळताना दिसून येतात. त्यामुळे हा पळशी हे गाव त्यांच्याकडे वळताना दिसून येतं. कॅमेरामॅन आशिष मुकुंदराज काकडे, पळशी.